नमस्कार. आपल्या आजूबाजूला कितीतरी साध्या वस्तू असतात नाही का? पण कधी विचार केलाय की त्यातल्या काहींच्या मागे किती मोठ्या इंटरेस्टिंग कथा लपलेल्या असू शकतात? आज आपण अशाच एका वस्तूची गोष्ट पाहणार आहोत. हे बघा, हे आहे ते खेळणं. सावंतवाडीचं एक सुंदर, हाताने घडवलेलं लाकडी खेळणं. दिसायला किती साधंसोपं वाटतंय, हो ना? पण याची कहाणी खूपच खास आहे. चला तर मग, बघूया काय आहे यामागे. सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की हे फक्त एक खेळणं नाहीये. खरं तर हे एका समृद्ध सांस्कृतिक इतिहासाचं जणू काही प्रवेशद्वारच आहे. या एका खेळण्यामधनं आपल्याला एका संपूर्ण परंपरेची ओळख होते. तर ही कला जिवंत कोणी ठेवली आहे? ती ठेवली आहे सावंतवाडीच्या चितारी समाजाने. आणि हे काही आजचं नाहीये. हा वारसा त्यांच्याकडे तब्बल 3 ते 4 पिढ्यांपासून चालत आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, जसं वाराणसीचा खेळणी उद्योग जवळपास 400 वर्ष जुना आहे, तसाच हा सुद्धा भारताच्या ऐतिहासिक खेळणी समूहांपैकी एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आता या पारंपरिक खेळण्यांना एक खास नाव दिलं गेलं आहे, स्लो टॉयज. का? कारण ही खेळणी पूर्णपणे देशी तंत्रज्ञानाने हाताने बनवतात आणि ती खूप हळूहळू विकसित होतात. आणि म्हणूनच ती आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा व्यवस्थित जपतात. बरं, मग ह्या स्लो टॉयज आणि आजकालच्या फास्ट टॉयजमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, एका बाजूला स्लो टॉयज आहेत, जी आपला इतिहास आणि संस्कृती जपतात, आणि दुसऱ्या बाजूला आहेत फास्ट टॉयज, जी फक्त मोठ्या प्रमाणात तयार होतात, वापरून फेकून देण्याच्या ट्रेंडवर चालतात आणि पूर्णपणे व्यावसायिक असतात. आणि इतकंच नाही, या कलेला कायदेशीर संरक्षण सुद्धा मिळालं आहे, तो म्हणजे GI टॅग. या भौगोलिक मानांकनामुळे होतं काय की या खेळण्यांची जी एक विशिष्ट प्रादेशिक ओळख आहे, त्यात वापरलं जाणारं साहित्य आहे आणि हा जो संपूर्ण वारसा आहे तो कायदेशीररित्या संरक्षित होतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, मग आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. हे सगळं तर ठीक आहे, पण हे खेळणं बनतं कसं? एका साध्या कच्च्या लाकडाच्या तुकड्यापासून एक इतकी सुंदर चमकणारी कलाकृती तयार करण्यामागे एक खास विज्ञान दडलेलं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया खरं तर 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिलं म्हणजे योग्य लाकूड निवडायचं आणि ते चांगलं वाळवायचं. मग दुसरं, लेथ मशीनवर त्याला हवा तसा आकार द्यायचा. तिसरं, त्यावर नैसर्गिक लाख लावायची. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे चौथं, ताळेगिरीच्या पानांनी त्याला पॉलिश करून एक अनोखी चकाकी आणायची. अर्थात काळानुसार या कारागिरांनी काही बदलही स्वीकारले आहेत. जसं की आधी मऊ कोरैया लाकूड वापरलं जायचं, आता त्याऐवजी थोडं कठीण असं निलगिरीचं लाकूड वापरतात. हाताच्या लेथची जागा आता इलेक्ट्रिक मोटरने घेतलीय. आणि नैसर्गिक लाख खूप महाग झाल्यामुळे आता सुरक्षित बाजारात मिळणारे बिनविषारी रंग वापरले जातात. पण इतकं सगळं असूनही या सुंदर परंपरेवर एक मोठं संकट आलेलं आहे. खरं तर 2 मोठी आव्हानं आहेत, जी या कारागिरांच्या उदरनिर्वाहासाठीच धोका बनली आहेत. यातला पहिला धोका आहे स्वस्त प्लास्टिकची खेळणी. आपल्याला वाटतं की ती स्वस्त आहेत, पण त्यात अनेकदा शिसे, कॅडमियम, पारा यांसारखे विषारी जड धातू वापरले जातात. आणि हे मुलांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकतं याचा आपण विचारही करू शकत नाही. आता बघा, लहान मुलांमध्ये एक नैसर्गिक सवय असते, त्याला माउथिंग बिहेवियर असं म्हणतात. म्हणजे काय, तर कुठलीही वस्तू तोंडात घालणे, चघळणे किंवा चाटणे हा त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. आणि इथेच खरा धोका निर्माण होतो. मुलांच्या याच सवयीमुळे त्या प्लास्टिकच्या खेळण्यांमधले विषारी धातू थेट त्यांच्या शरीरात आणि रक्तात मिसळतात. विचार करा, हा किती गंभीर परिणाम आहे. आणि दुसरा धोका आहे आर्थिक. त्याला एक नावही दिलं गेलंय, ड्रॅगन इफेक्ट. ड्रॅगन इफेक्ट सोप्या भाषेत सांगायचं तर चीनमधून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या स्वस्त खेळण्यांमुळे आपल्या स्थानिक कारागिरांवर जो विनाशकारी परिणाम होतो तो म्हणजे हा ड्रॅगन इफेक्ट. आणि ह्याचा परिणाम तर अगदी स्पष्ट दिसतोय. आपल्या स्थानिक कारागिरांनी बाजारातला त्यांचा हिस्सा गमावलाय. त्यांच्या उत्पादनाच्या किमतीवर त्यांचं काहीच नियंत्रण राहिलेलं नाहीये. आणि साहजिकच उत्पादनाचं प्रमाणही खूप कमी झालंय. पण थांबा, प्रत्येक समस्येवर काहीतरी उपाय असतोच. चला, आता या समस्यांमधून बाहेर पडून उपायांकडे वळूया.
बघूया की आधुनिक विचार या प्राचीन परंपरेला कसा वाचवू शकतो. यासाठी डिझाईन थिंकिंग नावाची एक पद्धत खूप उपयोगी ठरते. ही एक 5 टप्प्यांची सोपी प्रक्रिया आहे. आधी वापरकर्त्याच्या गरजा समजून घ्या. मग मूळ समस्या काय आहे ते ठरवा. त्यानंतर वेगवेगळ्या उपायांवर विचार करा. त्यातल्या सर्वोत्तम कल्पनेचा एक नमुना बनवा. आणि शेवटी त्या नमुन्याची चाचणी घ्या. एकदम सोपं. या सगळ्यामागचं ध्येय काय आहे? तर तंत्रज्ञान आणि परंपरा यांच्यात एक छान संतुलन साधणं. म्हणजे बघा, खेळण्याला आकार देण्यासाठी पॉवर टूल्स वापरा, जेणेकरून काम जलद होईल. पण जे अंतिम काम आहे, फिनिशिंग टच, तो मात्र हातानेच करायचा. यामुळे त्या खेळण्यांमध्ये जी एक मानवी अपूर्णता असते, जो त्यांचा आत्मा असतो, तो टिकून राहतो. आणि यातूनच तयार होतो एक नवीन कारागीर उद्योजक, जो काय करतो, तो मधले दलाल काढून टाकतो आणि थेट बाजारपेठ मिळवतो. तो कारागिरांना त्यांच्या कामाचं श्रेय आणि नावाची ओळख मिळवून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली सांस्कृतिक ओळख जपत कोडी किंवा चालणाऱ्या खेळण्यांसारखी आधुनिक खेळणी विकसित करतो. तर मग या सगळ्या चर्चेच्या शेवटी आपण कोठे येऊन पोचतो? एक गोष्ट तर नक्की आहे की एक खेळणं हे फक्त खेळण्यापुरतं मर्यादित नसतं. याचं महत्त्व त्यापेक्षा खूप खूप जास्त आहे. कारण एक साधं खेळणं हे इतिहासाचा एक जिवंत तुकडा असू शकतं. ते मुलांसाठी एक सुरक्षित आणि बिनविषारी निवड ठरू शकतं आणि ते एका संपूर्ण समाजासाठी जीवनरेखा म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असू शकतं. आणि जाता जाता एक प्रश्न. परंपरेचं जतन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिचं नूतनीकरण करून एका नव्या रूपात सादर करणे हाच आहे का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.